आहोत शमीमा अख्तर हिला. शमीमाचं गाणं आज काश्मीरमध्ये तर घराघरात पोहोचलेलं आहेच, पण जगभरात कोट्यावधी लोक तिचं गाणं ऐकतात. आणि तिचं सगळ्यात प्रसिद्ध गाणं कुठलं असेल तर माझे माहेर पंढरी. आज महाराष्ट्र हे तिचंच नव्हे तर अनेक तरुण तरुणींचं माहेर झालेलं आहे. सरहदच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृतीशी ते जोडले गेले आहेत. शमीमा आपल्यासाठी सादर करते आहे महाराष्ट्र गीत, अर्थात आपलं राज्यगीत. आणि कविश्रेष्ठ राजा बढे यांनी लिहिलेलं, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खरे यांचं संगीत लाभलेलं, महाराष्ट्र शाहीर शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजात दुमदुमलेल्या या राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी जागीच उभं राहावं ही विनंती. ऐकूया महाराष्ट्राचं हे राज्यगीत. जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभो राजा. घरी घरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादे मनगटे खेळती खेळ जीव गेणी. दारिद्र्याचा ओढात शिजला निढलाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही रक्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र, जय हिंद. शमीमा अख्तरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि तिला स्वरसाथ देणारे मझहर सिद्दीकी यांचंही खूप खूप कौतुक. रुकैया जेव्हा नौकार मंत्र म्हणते, शमीमा महाराष्ट्र गीत म्हणते, माऊलींचं पसायदान गाते, माझे माहेर पंढरी म्हणते, तेव्हा जगभरातल्या करोडो मराठी प्रेक्षकांचे डोळे आनंदाने भरून येतात. मित्रांनो, सिराजुद्दीन नावाचा आमचा एक भाऊ आहे. तो काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सांगतो, आता बंदुका बाजूला ठेवू आणि लेखणी हातात घेऊ. काय करतो तर काश्मीरमधल्या बांदीपुरामधल्या आरागम हे गाव देशातलं सगळ्यात मोठं पुस्तकाचं गाव बनवण्याच्या कामामध्ये प्रामाणिक प्रयत्न करतो. हे आहे साहित्य संमेलनाची फलश्रुती. मित्रांनो, महाराष्ट्र अनेकांच्या हक्काचं माहेर आहे. माननीय पंतप्रधानांनी सरहदच्या कामाचं अनेकदा कौतुक केलंय आणि सांगितलंय की जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर असणार आहे. आदरणीय मोदीजी या संमेलनाच्या उद्घाटनासाठी येत आहेत म्हटल्यावर मराठीचे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी